तर त्याच्या आधी मला हे सांगा, तुम्हाला म्हणजे शिकण्याचं मत एवढं कसं काय समजत होतं तुम्हाला? शिकावं का वाटत होतं तुम्हाला? मला दुसऱ्या मुली गणवेश घालून चाललेले आवडायचं, झेंडावंदनला सगळे जमलेले आवडायचं. मला पण वाटायचं आपण पण तसं जावं, आपण पण गणवेश घातला की आपण पण झेंडावंदनमध्ये जातोय, झेंडा कसा फडकतोय तेही कळतंय आपल्याला, आपण शिकत राहायचं. हां. आणि एक कसं एक थोडा पुढं पुढं स्वाभिमान जागृत व्हायला लागला. म्हणजे एका मुलीनं मला काय केलं, परीक्षेला तिनं गाईड घेतलं होतं. 7वीची परीक्षा होती, केंद्रावर पहिली असायची बोर्डावर. मग मला नव्हतं गाईड. मग मी तिला म्हणलं, अगं मला तुझं गाईड पण जरा दे की, मला वाचू दे. हो नाही बाबा म्हणले, आता 7वीला आपली केंद्रावरची परीक्षा आहे, मी नाही तुला देणार. मग नाही म्हणल्यावर मला वाईट वाटलं. मला वाटायचं ही गाईड त्यावेळेस किती एक 10-15 रुपये किंमत असेल, पण त्यावेळेस आमच्या मानाने ती 15 लाख झालं. नव्हतं ना आम्हाला पैसे बघायला. मग मला वाईट वाटलं. तिथनं मला वाटायला लागलं आता इथनं कुणालाच काय मागाय नको. त्या मैत्रिणी आपल्याला गोड बोलल्या तर बोलायचं, हे करायचं, पण त्यांचं काय मागायचंच नाही. मग आईला सांगितलं, मला बघ तिनं पुस्तक दिलं नाही. आई म्हणली, मी नाही का तुला सांगितलं कुणाच काय मागायचं नाही म्हणून? अगं आई, माझा अभ्यास आहे त्याच्यात, मला सुद्धा करू वाटतोय. असू दे नसू दे, तुझं क्रमिक पुस्तक आहे त्यातलंच कर, तुला काय करायचं असेल ती ना देऊ दे. मग मी तिला कधी पुन्हा गाईड मागितलं नाही आणि गाईडाची अपेक्षा केली नाही. माझ्याकडे जी क्रमिक पुस्तकं होती त्यातनंच मी अभ्यास करायचे. आणि विशेष म्हणजे केंद्रावर आम्ही 17 मुली होतो. 17 मुलीत मी उपळा बुद्रुकची एकटी पास झाले बोर्डावर. आणि रोपळे खुर्दीची माझी मैत्रिणी एक कौशल्या पाटील म्हणून, अशा आम्ही दोघीच पास झालो. जे गाईड वाले होते ती नापास झाली. हा,